नमस्कार. स्वाद अनोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. स्वाद अनोखामध्ये आपण आज झटपट आणि पौष्टिक मेथीचे पराठे कसे करणार ते पाहणार आहोत. त्याकरता इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कुटून घेत आहे. त्याची छान पेस्ट झाल्यानंतर इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. अर्धी वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी डाळीचे पीठ आणि मोठ्या 2 वाट्या मी इथे मेथी छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. आपण जी मगाशी मिरची आणि लसूणची पेस्ट केली होती ती घालून घेतली आहे. 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा जिरे पेस्ट, 1 चमचा धन्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आहे. थोडीशी कोथिंबीरही घालून घेतली आहे. आणि आता हे हळूहळू थोडंसं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं आहे. अजिबात हे पातळ करायचं नाही. पातळ केलं तर ते नीट लाटले जात नाहीत. पीठ मळून झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे छान अर्धा तास भिजत ठेवायचं आहे. सकाळच्या वेळेस टिफिन करता किंवा नाश्त्याला हा खूप छान प्रकार आपल्याला भेटतो खायला. एक अर्धा तासानंतर त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत व छान एकसारखे लाटून घ्यायचे आहेत. पातळ लाटून घ्यायचे, त्याच्यामुळे ते खरपूस होतात. लाटून झाल्यानंतर गरम तव्यावर हे मी भाजून घेत आहे दोन्ही साईडनी. छान भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती तूप लावून घ्यायचं आहे आणि परत दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे मी सर्व पराठे इथे बनवून घेतलेले आहेत. गरमागरम करायला अगदी सोपे मेथीचे पराठे, मेथीचे दशम्या इथे करून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.